मुंबई पोलिसांच्या नवीन पोलीस आयुक्तालय इमारत 6 मजल्यांची आहे। या इमारतीत तळमजल्यावर सर्व प्रकारच्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजना, पोलीस फिटनेस सेंटर आणि भव्य कॅन्टीन आहे। तर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर मुंबई पोलीस प्रशासकीय विभागाचं कामकाज चालणार आहे। तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर मुंबई क्राईम ब्रांचला अद्ययावत असं कार्यालय देण्यात आलंय। तर 6व्या मजल्यावर सर्व यंत्रणांनी सुसज्ज असे 2 मोठे कॉन्फरन्स हॉल बनवण्यात आले आहेत। या नवीन इमारतीत सर्वात महत्त्वाचा विभाग आहे 5व्या मजल्यावरचा सोशल मीडिया विंग, कंट्रोल रूम आणि सीसीटीव्ही कंट्रोल रूम। कशी आहे ही कंट्रोल रूम त्याबाबत सांगतायत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। मुंबई पोलिसांच्या अद्ययावत अशा सीसीटीव्ही कंट्रोल रूम मध्ये मी उभा आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की मुंबई पोलिसांची ही एक भली मोठी स्क्रीन आहे, ज्या स्क्रीनवरती दक्षिण मुंबईतील जवळपास 1200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं चित्रीकरण दिसत आहे। मुंबईत कुठे काय घडतंय किंवा कुठे काही गुन्हा घडतोय का यावर लक्ष ठेवण्याकरता मुंबई पोलिसांनी ही एक अद्ययावत अशी कंट्रोल रूम बनवलेली आहे। या कंट्रोल रूमच्या माध्यमातून मुंबईतल्या, विशेष करून दक्षिण मुंबईतल्या जी ठिकाणं ज्या ठिकाणी सतत गर्दी असते, वर्दळ असते, अशा सर्व ठिकाणावरती लक्ष ठेवण्याकरता ही सीसीटीव्ही कंट्रोल रूम बनवण्यात आलेली आहे। या कंट्रोल रूमच्या माध्यमातून अनेक ठिकाणी लक्ष ठेवलं जाणार आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांकरता ही कंट्रोल रूम खूपच फायदेशीर असं मानलं जाते। विशेष करून 31च्या दिवशी, नुकतं 2 दिवसावरती 31 आलेलं आहे, त्या दिवशी गेट ऑफ इंडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असणार आहे। तर त्याच पद्धतीनं ही बाजूला एक जी कंट्रोल रूम बनवली आहे, 100 नंबर डायल केल्यानंतर पहिला कॉल मुंबईतला जो कुठे येतो तो ह्या कंट्रोल रूममध्ये येईल आणि ही ते अद्ययावत अशी फोन कंट्रोल रूम बनवली आहे आणि त्याच्याच बाजूला ही सीसीटीव्ही कंट्रोल रूम आहे। आणि या कंट्रोल रूमच्या माध्यमातून दक्षिण मुंबईतल्या असंख्य अशा महत्त्वाच्या ठिकाणी लक्ष ठेवलं जाईल। मंत्रालय असेल, त्याच पद्धतीनं विशेष करून कोर्टातला आहे, जी खालची स्क्रीन जी आहे त्या स्क्रीनमध्ये आपल्या लक्षात येईल की कोर्टामध्ये देखील लक्ष ठेवलं जातं या कॅमेऱ्याच्या माध्यमातून। कोर्टातले आरोपी नेमके काय करतात किंवा त्या ठिकाणी कोणते आरोपी पळून जात आहेत का किंवा गेल्यास या संपूर्ण कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याची मूव्हमेंट या संपूर्ण कॅमेऱ्यात कॅप्चर होईल। आणि अशा पद्धतीनं या संपूर्ण मुंबईवर लक्ष ठेवण्याकरता, विशेष करून दक्षिण मुंबईवरती लक्ष ठेवण्याकरता हे कॅमेरे खूप फायदेशीर असणार आहेत मुंबई पोलिसांना। मुंबई पोलिसांचे जवान 24 तास या संपूर्ण कॅमेऱ्यांवरती नजर ठेवणार आहेत। आणि विशेष करून जर आपल्याला पाहिजे असेल तर या ठिकाणच्या गाड्या उभ्या असतात, या गाड्यांवरचे नंबर देखील या कॅमेऱ्यातून दिसतात। त्यामुळे कोणी जर ट्रॅफिकचा नियम मोडला किंवा कुठला गुन्हा जर घडला तर अतिशय क्लोज अशा पद्धतीनं ह्या गाड्यांचे नंबर टिपले जातात या संपूर्ण कॅमेऱ्यांमध्ये आणि ट्रॅफिकचे नियम मोडण्याने देखील यामुळे कुठेतरी आळा बसेल अशा पद्धतीनं ही संपूर्ण अद्ययावत अशी एक सीसीटीव्ही कंट्रोल रूम बनवलेली आहे। याचा फायदा नक्कीच मुंबई पोलिसांना होईल, कारण का भविष्यात जर स्कॉटलँड यार्डची बरोबरी करायची, कारण का आपल्याला माहिती आहे की स्कॉटलँड यार्डबरोबर मुंबई पोलिसांची बरोबरी केली जाते, पण कुठेतरी ते काही दिवसामध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये जे गुन्हे घडतात मुंबईमध्ये त्यामुळे ही त्यांची पत जी आहे ती कुठेतरी खालावली आहे। पण आता ह्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कुठेतरी मुंबई पोलिसांची स्कॉटलँड यार्डबरोबर त्यांना बरोबरी करता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।